नमस्कार फ्रॉम जर्मनी। आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर्मनीमध्ये कोणी कोणी नाही आलं पाहिजे, क्योंकि हर एक जगह सबके लिए नहीं होती आणि जर्मनी पण त्यापैकी एक कंट्री आहे। पहिलं, इथे खूप पेशन्स ठेवावे लागतात। प्रत्येक गोष्ट वेळ घेते। मग डॉक्टरची अपॉइंटमेंट असो किंवा गव्हर्नमेंटचं काम असो, जॉबला अप्लाय केलं की लगेच कॉल येणार असं नाही, कधी कधी महिने लागतात। जर तुम्ही इम्पेशंट असाल तर फ्रस्ट्रेट होऊ शकता। सेकंड, पंक्च्युअलिटी। मीटिंग असो व अपॉइंटमेंट्स, 1 मिनिट जरी लेट झाला तरी काउंट होतो। उद्या करतो म्हणत राहिला तर इम्पॉर्टंट गोष्टी मिस होऊ शकतात। थर्ड, जर्मन लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट। फक्त इंग्लिशवर भागणार नाही। सुरुवात इंग्लिशमध्ये होईल, पण डेली लाईफ, इंटरव्ह्यूज, लोकल स्टोअर सगळीकडे जर्मन लागतं। थोडी जर्मन लँग्वेज शिकून आला तर सर्व्हाइव्ह करणं सोपं होईल। फोर्थ, होम सिकनेस। आई बाबा आणि साईबाबांची शपथ, घरच्या जेवणाची आणि आपल्या लोकांची खूप आठवण येईल। त्यामुळे इमोशनली वीक असाल तर जर्मनीचा विचार सुद्धा करू नका। इथे बरेच लोक इंट्रोवर्ट आहेत, त्यामुळे कधी कधी एकटं वाटेल, पण त्याला फेस करायला शिकावं लागेल। जर्मनीमध्ये सिस्टम काम आहे, सायलेन्स आहे, पण रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत। जुगाड नाही चालणार, प्रोसेस फॉलो करावीच लागेल। तर फक्त स्वप्न घेऊन येण्यापेक्षा स्ट्रॉंग माइंडसेट, पेशन्स आणि प्रिपरेशन करून आलात तरच जर्मनीमध्ये लाईफ खरंच सुंदर असू शकते।